शारदीय नवरात्रोत्सव येत्या काही दिवसावाजेला नाही याची तयारी आता कोल्हापुरात जोरदार सुरू आहे। आपण सध्या आहोत करवीर निवासी श्री अंबाबाई मंदिरात आणि अंबाबाई मंदिराची जी स्वच्छता मोहीम सुरू आहे। शारदीय नवरात्रोत्सव हा मोठ्या प्रमाणात कोल्हापुरात साजरा केला जातो। देवस्थान समितीच्या वतीनं मोठ्या प्रमाणात जी तयारी करण्यात येत आहे, स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आलेली आहे आणि याबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत देवस्थानचे सचिव। काय सांगाल, शारदीय नवरात्रोत्सव काही दिवसावाजेला आहे, कशा प्रकारे तयारी आहे? नवरात्रोत्सवाची पूर्वतयारी म्हणून मंदिर स्वच्छतेचं काम आपण गेले 2 दिवस हाती घेतलेलं आहे। त्यामध्ये बाह्य भागाची स्वच्छता आता सुरू आहे। शनिवारी पारंपरिक पद्धतीने एकादशी दिवशी गर्भगृहाची स्वच्छता हाती घेतली जाईल। त्यानंतर रविवारी आणि सोमवारी दागिन्यांच्या स्वच्छतेसाठी आपण नियोजन केलेलं आहे। दरवर्षी आईच्या दर्शनासाठी भाविकांची संख्या वाढते, यावेळी देखील वाढण्याची शक्यता आहे। कशा प्रकारे भाविकांना सुलभ दर्शन मिळावे यासाठी नियोजन आहे? भाविकांची वाढती संख्या गृहीत धरूनच आपण नियोजन करत आहोत आणि जास्तीत भाविकांना कमीत कमी वेळेत दर्शन कशा पद्धतीने होईल याचं नियोजन आपलं सुरू आहे। तर आपण बघितलं की भाविकांना मोठ्या दर्शन सुलभ व्हावं याची तयारी देखील देवस्थान केलेली आहे आणि आता पहिल्यांदा स्वच्छता मोहीम हाती घेतलेली आहे आणि 2 दिवसानंतर आता आतले गाभारे देखील स्वच्छता करण्यात आले आहे। त्या दिवशी एकादशी दिवशी अंबाबाई दर्शन बंद असणार आहे आणि उत्तम मूर्ती दर्शन भाविकांना मिळणार आहे असं देखील यावेळी सांगण्यात आलेलं आहे। श्रीकांत पाटील, नवराष्ट्र, कोल्हापूर।